एका जंगलात एक मोंगळा आपल्या बिळात राहत होता. एकदा त्याच देशाचा राजा त्या जंगलात शिकार करण्यासाठी आला. साऱ्या मुंग्यांचे घर राजाच्या सैनिकांच्या घोड्यांच्या चालण्याने उद्ध्वस्त झाले. त्यामुळे मुंग्यांची राहण्याची समस्या निर्माण झाली. त्यांची अंडीही नष्ट झाली. मुंग्यांची लहान पिल्लेही मेली. आपला वंश नष्ट झालेला पाहून मुंग्यांच्या सरदाराला फारच राग आला. त्याने राजाचा बदला घेण्याचे ठरवले. तो जंगलातून राजाच्या महालाकडे निघाला. रस्त्यात त्याला एक अस्वल भेटले. त्याने मुंगळ्याला विचारले, कुठे निघाला सरदार? मुंगळ्याने सर्व हकीकत अस्वलाला सांगितली. अस्वलाला पण राजाचा राग आला. तो पण मुंगळ्याबरोबर निघाला. पुढे जाताना घोडा, हत्ती, उंट, माकड, वाघ, कोल्हा, लांडगा, तरस असे सगळे प्राणी त्यांना भेटले. त्या सर्वांना हा राजाकडून झालेला अत्याचार कळाला व ते सर्वच जण मुंगळ्याच्या सरदारासोबत राजाकडे निघाले. महालाच्या दारावर पोहोचल्यावर मुंगळ्याने राजाला युद्धासाठी पुकारले. आवाज ऐकून राजाने महालाच्या खिडकीतून खाली पाहिले तर तो इतकी मोठी प्राण्यांची फौज पाहून राजा घाबरला. त्याने कारण जाणून घेतले व आपली चूक मान्य केली. मुंगळ्याबरोबर त्याने तह केला. त्यात मुंगळ्याच्या राहण्याच्या भागात त्याने मनुष्यास फिरण्यास बंदी केली व मुंगळ्याने राजाला झुकण्यात परावृत्त केले. तात्पर्य: संघटनेत मोठी ताकद असते. एकत्र राहिल्यास मोठ्यातल्या मोठ्या संकटाचा सामना करता येतो.